हॅलो, कसे काय? मजेत ना? तर चला आज बनवूया आपण मिनी समोसे. तर सगळ्यात आधी मी 1.5 कप मैदा घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी अर्धा चम्मच ओवा, अर्धा चम्मच मीठ टाकून घेत आहे. आपल्याला गरम केलेलं तेल टाकून घ्यायचं आहे. आपल्या हाताला चटके बसू नये म्हणून आपण स्टार्टिंगला चम्मचचा यूज करूया. त्यानंतर आपण हाताने मिक्स करून घेऊया. सगळं पीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊन आपल्या मुठीमध्ये थोडंसं पीठ घेऊन त्याचा गोळा बनत आहे का बघूया. बघू शकता तुम्ही गोळा बनत आहे, तर आपलं पीठ हे परफेक्ट आहे. आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून घेऊन पीठ मळून घेऊया. आपल्याला पीठ हे घट्ट ठेवायचं आहे. आपलं पीठ तयार आहे, तर आपण याला 5 मिनिटे झाकून ठेवूया. आपण भाजी बनवून घेऊया. सगळ्यात आधी तेल टाकून घेतलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर मी अर्धा चम्मच राई टाकत आहे. त्यानंतर कढीपत्ता आणि कोथिंबीर टाकून घेत आहे. चांगल्या प्रकारे फ्राय झाल्यानंतर आपल्याला बॉईल केलेले आलू हे मिक्स करून घ्यायचे. त्यानंतर 1 चम्मच मिरची टाकून घेत आहे मी. अर्धा चम्मच मीठ आणि थोडीशी हळद. आपल्याला सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आपण याला 5 मिनिटे वाफवून घेऊया. तर चला, आपलं पीठ हे चांगल्या प्रकारे भिजलेलं आहे. तर आपल्याला छोटासा गोळा घेऊन मी थोडंसं पीठ लावून तर अशा प्रकारे आपल्याला लाटून घ्यायचं आहे. आपल्याला पातळ करायचे नाहीत लाट्या. बघा, तर मी या कटाला पाणी लावत आहे आणि असं फोल्ड करत आहे. आपल्याला चांगल्या प्रकारे प्रेस करून घ्यायचं आहे. तर आपण हे आलूची भाजी बनवलेली आपण याच्यामध्ये टाकून घेऊया. आपल्याला वरच्या साईडनंही पाणी लावून घ्यायचं आहे. त्यामुळं आपली भाजी ही तेलामध्ये सुटत नाही. चांगल्या प्रकारे आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे. तर चला, मी हे सगळे समोसे बनवून घेते. आपलं तेल गरम झालेलं आहे. तर बघू शकता मी समोसे सोडून घेतलेला आहे. आपल्याला बारीक गॅस करूनच समोशाला फ्राय करून घ्यायचं आहे.
आपले समोसे हे तयार आहेत. तर बघू शकता किती चांगल्या प्रकारे आपले समोसे दिसत आहेत. तर चला, बाय.